नमस्कार मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्रात देखील SIR हे सुरू झालेले आहे आणि या SIRच्या माध्यमातूनच आता नवीन मतदार यादीही तयार होणार आहे. आता नवीन मतदार यादीमध्ये बऱ्याच जणांची नावं ही कट होणार आहेत आणि डिलीट देखील होणार आहेत. तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. यासाठी तुम्हाला नेमकी कोणती प्रोसेस करायची आहे, तुम्हाला यासाठी कुठे जावे लागेल, कोणती कागदपत्रे लागतील, याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील. तर चला लगेचच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता बऱ्याच जणांची नावं या मतदार यादीमधून डिलीट होणार आहेत. म्हणजेच कोणाची नावं आता मतदार यादीमधून डिलीट होणार आहेत तर पहा, जी लोक मयत झालेली आहेत, ज्या लोकांची नावं डबल आलेली आहेत, अशा सर्व लोकांची नावं आता मतदार यादीमधून कट होणार आहेत. त्याचप्रमाणे या नवीन SIR मध्ये सर्व मतदारांचे व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे आणि जे आता 18+ आहेत त्यांची देखील नावं मतदार यादीमध्ये जोडली जाणार आहेत. मित्रांनो, SIRचा एकूण 2 फेजमध्ये हे प्रक्रिया होणार आहे. पहिला फेज म्हणजे SIR मॅपिंगचा आणि दुसरा फेज म्हणजे इनॅव्हेरेशनचा. दोघं फेज अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला फेज मॅपिंगचा हा सुरू झालेला आहे. लवकरच दुसरा फेज देखील सुरू होणार आहे. मित्रांनो, याआधी जो SIR झाला होता तो 2002 मध्ये झालेला होता. त्यानंतर SIR हा आता यावर्षी 2026 मध्ये होणार आहे. आता 2002 मध्ये जो काही SIR झालेला आहे त्या SIRच्या आधारेच आता 2026 मध्ये देखील SIR हा होणार आहे. म्हणून ज्या व्यक्तींची नावं 2002च्या यादीमध्ये आहेत या व्यक्तींची नावं चेक करून आता 2026चा SIR हा होणार आहे. तसेच जे नावं नवीन आहेत त्यांची नावं देखील यामध्ये जोडली जाणार आहेत. त्याची प्रक्रिया काय आहे ती आपण आता पुढे पाहणारच आहोत. SIR मॅपिंग झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आता पुढचा फेज हा सुरू होईल. तर पहा, या एप्रिल महिन्याच्या फेजमध्ये काय असणार आहे तर ज्या लोकांची नावं 2002च्या यादीमध्ये आलेलीच नाहीत अशा लोकांना या फेजमध्ये एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आणि त्या फॉर्म भरल्यानंतरच त्यांचे नाव मतदार यादीमध्ये जोडले जाणार आहे. त्यासाठी BLO प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन पडताळणी करतील आणि तुमचा फॉर्म हा भरून घेणार आहेत. त्यानुसारच सर्व प्रोसेस ही होणार आहे. आता BLO ज्यावेळेस तुमच्या घरी येतील त्यावेळेस तुम्हाला त्यांना काय कागदपत्र द्यावे लागतील तर पहा, त्यावेळेस तुम्हाला त्यांना 2002 या यादीतील तुमचा क्रमांक म्हणजेच तुमची यादी 2002ची जी तुमची यादी असेल ती 2002ची यादी तुमची लागणार आहे आणि 2026ची देखील यादी तुमची या ठिकाणी लागणार आहे. या दोघं याद्या तुम्हाला BLOला द्यावे लागतील. या दोघं याद्या तुम्ही तुमच्या BLOकडे दिल्यानंतरच तुमचे BLO तुमचे SIRची मॅपिंग ही पूर्ण करणार आहेत. त्यामुळे 2002ची यादी आणि 2026ची यादी ही तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. यानुसारच तुमचा BLO तुमची SIRची मॅपिंग ही करणार आहे. तर पहा, आता तुम्ही तुमची 2002ची यादी आणि 2026ची यादी कशा प्रकारे काढू शकता किंवा ती कशा प्रकारे तुम्ही मिळवू शकता याची आपण आता माहिती पूर्ण पाहणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर दाखवतो की तुम्ही कशा प्रकारे 2002ची यादी आणि 2026ची यादी ही तुमच्या मोबाईलमधूनच काढू शकता. तर चला आपण आता मोबाईल स्क्रीनवर जाऊ आणि पाहू की 2002ची आणि 2026ची यादी आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो. तर पहा, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर वर तुम्हाला सर्च करायचे आहे ECI नेट. ECI नेट हे सर्च केल्यावर हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता याला ओपन करायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ओपन झाल्यानंतर एक असा इंटरफेस तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन दिसत असेल, सर्च युअर नेम इन लास्ट SIR. यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल. ही सर्व लिस्ट तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला आधी स्टेट सिलेक्ट करायचा आहे. जो काही तुमचा स्टेट असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं 2002 मधलं जे डिस्ट्रिक्ट असेल ते सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट झाल्यानंतर असेंब्ली तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, जी तुमची 2002 मध्ये होती. ती असेंब्ली या ठिकाणी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बाकी काही भरण्याची गरज नाही. खाली या आणि या ठिकाणी इलेक्टोरल फुल नेम इन लास्ट SIR 2002 मध्ये तुमचं जे काही नाव SIR मध्ये होतं ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याला सर्च करायचे आहे. तुमचे नाव टाकल्यानंतर जर या ठिकाणी सर्च होत नसेल तर तुम्हाला तुमचे आईचे किंवा वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे आणि सर्च करायचे आहे. आता मी एक नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून सर्च करून दाखवतो. तर पहा, सर्च केल्यानंतर ज्यांच्या नावाने तुम्ही सर्च केलं त्यांच्या नावाची या ठिकाणी तुम्हाला नावं दिसतील. आता यामध्ये तुम्ही जे नाव सर्च केलं ते नाव या ठिकाणी शोधा. ते नाव शोधल्यानंतर त्या नावाचा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे.
जे काही तुमचं नाव या ठिकाणी असेल त्याला सर्च करा आणि त्याचा स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलमध्ये काढून घ्या. आता आपण 2002मध्ये जे नाव सर्च केलं त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घेतलेला आहे. याचप्रमाणे आता आपल्याला 2026मध्ये जे तुमचं नाव आहे त्यांचं देखील स्क्रीनशॉट या ठिकाणी काढायचं आहे. आता त्यासाठी तुम्हाला खाली या ठिकाणी एक ऑप्शन दिलेले आहे, सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट. याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, सर्च बाय वोटर आय डी, सर्च बाय डिटेल्स, सर्च बाय मोबाईल, सर्च बाय QR कोड. या 4 ऑप्शन्सचा वापर तुम्ही करू शकता. आता मी या ठिकाणी मतदान कार्डचा नंबर टाकून सर्च करणार आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमचा देखील मतदान कार्ड नंबर टाकून घ्या आणि खाली सर्च एक बटन दिलेले आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर जो तुम्ही मतदार यादीचा नंबर या ठिकाणी टाकला त्यांचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर ओपन होईल. याचा देखील स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्यानंतर आता तुम्हाला मेन पेजवर यायचं आहे. आल्यानंतर खाली तुम्हाला कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल याचं एक ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा पुन्हा या ठिकाणी वोटर आय डी टाकायचा आहे आणि खाली सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पहिलं जे ऑप्शन आहे नो युअर BLO याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जोही BLO असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता तुम्ही तुमच्या BLOशी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुमचं SIR मॅपिंग ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या 2002ची यादी, 2026ची यादी आणि तुमच्या BLO याचे सर्व काही हे स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुमच्या BLOशी तुमचा संपर्क करा आणि तुमचं SIRचं मॅपिंग करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण SIRची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. 2002ची यादी आणि 2026ची यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तसेच BLOची कॉन्टॅक्ट कसा पाहायचा हे देखील आपण पाहिलेले आहे. मी आशा करतो की तुम्हाला मी सांगितलेली सर्व माहिती समजली असेल आणि व्हिडिओ देखील आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. असेच व्हिडिओ तुम्हाला रोज आमच्या चॅनलवर मिळत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, भेटूया एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार, धन्यवाद.